जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. सावधान. जय. आज आपण 213वी गाथा पाहणार आहोत धम्मपदातली. आणि प्रिय वगो 5वी गाथा. फक्त एक शब्दात बदल आहे, एक शब्दातला फरक आहे फक्त. काल आपण जे पाहिली हम्म. 4थी गाथा, पियतो पियतो जायते सोको, इथे पेमतो जायते सोको. फक्त प्रियच्या ऐवजी प्रेम शब्द वापरलेला आहे. प्रिय प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम. तर हम्म. पाहूया ही गाथा काय म्हणते. प्रेम तो जायते सोको प्रेमते, प्रेम तो जायते सोको प्रेम तो जायते भयं, प्रेम तो विप्पमुत्तस नथी सोको कुतो भयं. कालच्या सारखंच आहे. प्रेमामुळे शोक उत्पन्न होतो आणि प्रेमामुळे भय उत्पन्न होतं. जो प्रेम बंधनातून मुक्त आहे त्याला शोक नाही, त्याला भय नाही. आता ही गाथा बरीचशी गैरसमज निर्माण करणारी आहे. कारण आपण ज्याला प्रेम म्हणतो, आपुलकी म्हणतो, ममत्व म्हणतो, आपलेपणा म्हणतो, तशा अर्थाचा हा शब्द प्रेम शब्द नाही. किंवा कालचा प्रिय शब्द पण. ही खरं म्हणजे आसक्तीची भावना आहे. प्रेमामध्ये आसक्ती असते, असू शकते. परंतु मैत्रीच्या अर्थानं जर आपण घेतलं मेत्ता, तर ती विधायक भावना आहे. परंतु मैत्री ही अटॅचमेंट नाही. हाच एवढा फरक लक्षात घेतला ना, तर प्रेम आणि मैत्रीतला फरक लक्षात येईल. मैत्री, मेत्ता ही सर्व प्राण्यांच्या हिताची भावना आहे. सर्व प्राणी मात्र म्हणजे सगळं जग. सब्बे सत्ता सुखी हुंतु, सब्बे हुंतु च खेमिनो. तर सगळ्यांचं हित हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं क्षेम कुशल हो, ही जी भावना आहे, ही व्यापक भावना म्हणजे मैत्री भावना आहे. प्रेम भावना ही सरळ आहे, व्यक्तिगत असते. प्रेम कशावर तरी प्रेम, कोणावर तरी प्रेम. आणि ती एक व्यक्तिगत आसक्ती असते, व्यक्तिगत कनेक्शन असतं. मैत्री भावना ही व्यक्तिगत नाही, ही सर्वसमावेशक अशी कल्याणाची भावना आहे का जिथं आपपर भेद नाही. म्हणजे याच्यावर मी प्रेम करतो म्हणून मी याचं कल्याण करेल, आणि त्याच्यावर प्रेम करत नाही म्हणून त्याचं कल्याण करत नाही, असं असं होत नाही. मैत्री भावनेमध्ये असं होत नाही. असं म्हणू शकतो आपण, मैत्री भावनेत आपण सगळ्यांवर प्रेम करतो. परंतु असं होत नाही. प्रेम ही अगदीच व्यक्तिगत भावना आहे, प्रेम करणे. कारण अ, मी मैत्री करतो, आम हा माझा मित्र आहे, असं आपण म्हटलो, किंवा एखादीची मैत्रीण असेल, ही माझी मैत्रीण आहे, असं म्हटलं, तर व्यक्तिगत आपण जरी बोलत असलं तर ते खरं म्हणजे प्रेमाची भावना असते. आणि बुद्धाच्या अर्थानं मेत्ता, मैत्रभाव, मेत्ताभाव हा एक अशी अशी अनासक्त अवस्था आहे का जिथं माणूस स्वार्थातून मुक्त असतो.
संकुचित स्वार्थाच्या भावनेतून तो मुक्त असतो. संकुचित स्वार्थाची भावना ही व्यक्तिगत स्वार्थाची भावना आहे. व्यक्तिगत काहीतरी अपेक्षा आहेत प्रेमामध्ये. मैत्रीमध्ये अपेक्षा नाही. मैत्रीमध्ये आपल्या बाजूनं इतरांचं कल्याण करण्याची भावना आहे, परंतु मला त्याच्या बदल्यात काहीतरी मिळालं पाहिजे. मी मी काहीतरी देतो, मग मला त्यात रिटर्न काहीतरी त्याच्यात पाहिजे. मी एखाद्यावर प्रेम करतो आणि मग अपेक्षा अशी असते की त्याने माझ्यावर प्रेम करावं. हा फरक आपण थोडा प्रेम आणि मैत्रीतला लक्षात घेऊ. या गाथेनुसार प्रिय प्रिय ही उंबऱ्याच्या बाहेरची गोष्ट आहे. आता आपला उंबरा उंबरठा हा जर आपण वारंवार शब्द याच्यासाठी वापरतो की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, आपल्या आतली मानसिकता आणि मानसिकतेचे बाहेरचे विषय. कोणताही बाहेरचा विषय असो, विचार हा आत चाललेला आहे, उंबऱ्याच्या आत आहे. भावना उंबऱ्याच्या आतली आहे, ज्याच्याविषयीची भावना आहे. मग तो आपण स्वतः जरी असलो ना, तरी तो बाहेरचा विषय आहे. आणि त्याच्याविषयीची भावना, त्याच्याविषयीचा विचार हा आतला, मनातला, अगदी अगदी आतला उंबरठा हा थोडासा फार विशिष्ट अर्थाने शब्द आपण वापरतोय. उंबरठा म्हणजे असं काही दिसणारी गोष्ट नाही, ती दृश्य गोष्ट नाही, परंतु ती दोन गोष्टींना वेगळं करणारी गोष्ट आहे. जसं आपला घराचा उंबरा असतो, फार छोटा असतो, किंवा आता आजकाल काही घरांना उंबरा पण नसतो, परंतु एक दरवाजा उघडला की तो उंबराचा आहे. मुख्य दरवाजा आपण उघडला की जरी समोर उंबरा नसला तरी ते मार्किंग आहे घराच्या आत आणि घराच्या बाहेर. जसं आपण घराच्या बाहेर आपल्या चपला सोडतो किंवा ज्या वस्तू बाहेर ठेवायच्या त्या घराच्या बाहेर ठेवतो आणि घराच्या आत आणतो, म्हणजे उंबऱ्याच्या आत. तर उंबरा जरी नसला तरी ते असं मार्किंग आहे दरवाजाचं. उंबरा नसला प्रत्यक्षात तरी उंबरा हा ते आतला आणि बाहेरचं हे मार्किंग तिथं आपल्या कल्पनेने, घराच्या बाहेर चपला बाहेर ठेवा असं आपण म्हणतो, किंवा जरा पाय बाहेर पुसा आणि मग घरात या, बाहेरची धूळ आत येऊ देऊ नका. बाहेर आणि आत हे ते दरवाजा ठरवतो किंवा उंबरा ठरवतो. तसं प्रिय गोष्ट आणि प्रिय गोष्टीवरचं प्रेम हे सेपरेट आहे. एकच आहे, ती एकच गोष्ट, एक आतली एक बाहेरची आहे. प्रिय गोष्ट, प्रिय वस्तू, प्रिय व्यक्ती, जे प्रिय आहे ते बाहेर आहे, पण त्याच्याविषयीची भावना, प्रेम भावना ही आत आहे. प्रेम भावना ही प्रिय गोष्टीशी संलग्न असते. आतमध्ये प्रेम नसेल तर बाहेर प्रिय गोष्ट असण्याचं कारण नाही. आणि बाहेर जर प्रिय आहे तर आत प्रेम असणारच. बाहेरचं कोणती बाहेरची वस्तू आपण सोडून, आपलं सुद्धा आपलं सुद्धा स्वतःवर जर प्रेम असेल ना, तर आपण सुद्धा त्या मी भावनेतूनच स्वतःवर प्रेम करतो. आणि मी
ही गोष्ट सेपरेट करते. मी हा उंबराच आहे, मी हा उंबरठा आहे. मी मध्ये आतलं आणि बाहेरचं असं आहे, म्हणजे अपपर भेद आहे. आपला आपण आणि इतर, सेल्फ अँड अदर्स, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. तर हा जो मी आहे, हाच उंबरा आहे, हाच उंबरठा आहे. आणि जिथं उंबरठा आहे तिथं सेपरेशन आहे, वेगळेपण आहे. आणि जिथं हा मीपणा नाही, जिथं हा उंबरठा नाही, तिथं अपपर भेद संपलेला आहे. त्याला मैत्री म्हणतात बुद्धाच्या अर्थानं, मेत्ता. मग अशी भावना असेल ना, तर माणूस स्वतःसारखंच इतरांकडे पाहतो. जशी स्वतःची काळजी घेतो, इतरांची काळजी घेतो. जसं स्वतःविषयी विचार करतो, इतरांबद्दल विचार करतो. जसा स्वतःचा जीव जाणतो, तसा इतरांचा जीव जाणतो. जसं स्वतःचं अस्तित्व पाहतो, इतरांचं पण अस्तित्व त्याला तसंच दिसतं. म्हणजे त्याच्यामुळे एक समानतेचा भाव येतो. प्रेमामध्ये समानतेचा भाव नाही. मी प्रेम करतो, माझ्यावर कोणीतरी प्रेम केलं पाहिजे. मी माझ्या समजा केसांवर प्रेम करतो, तर केसांनी मला ते केस काळे नाही झाले पाहिजे. म्हणजे केस आपल्यासाठी उंबऱ्याच्या बाहेरची गोष्ट आहे, किंवा आपलं व्यक्तिमत्व, आपला मी जो आहे, हे आपण आतले आणि बाहेर दिसणारं व्यक्तिमत्व, किंवा स्वतःविषयीच्या कल्पना, ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. जसं आपण इतर वस्तूंकडे, व्यक्तींकडे, माणसांकडे, किंवा अं, अगदी राष्ट्रीय भावना असो, नाही तर जागतिक भावना असो, ती आपल्या उंबऱ्याच्या बाहेरची असते. मी जगावर फार प्रेम करतो, जगाचं कल्याण हो, अशी जर भावना असेल, तर ती ती प्रेम भावना नाही. ती अशी भावना आहे, ती मुक्त मुक्त आहे, ते चित्तमुक्त आहे. कारण प्रेम, जगाला प्रेम अर्पावे, आपल्याला प्रार्थना होती, तुम्हाला होती की नाही माहिती नाही. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजींची भावना होती. ती कविता आम्हाला होती, ती आम्ही रोज म्हणायचो शाळेमध्ये. आजकाल कुठे म्हणतात की नाही माहिती नाही. साने गुरुजींनी आत्महत्या केली. अपेक्षा असेल तर निराशा असते. प्रेम ही अपेक्षा आहे, मैत्री अपेक्षा नाही. पुन्हा या गाथेनुसार, जिथं प्रेम असतं, बाहेर प्रिय गोष्ट आणि आतमध्ये त्याच्याविषयीचं प्रेम, हे नेहमी त्रासदायक असतं, शोक देणारं असतं, भय निर्माण करणारं असतं, आणि त्यामुळे ते नकारात्मक असतं. ज्याच्यातून यातना दुःख होतात, त्याच्यामध्ये अपेक्षा आहे, त्याच्यामध्ये आसक्ती आहे. त्यामुळे प्रेमाची भावना अशा अर्थानं बुद्धांनी सांगितलेली आहे या गाथेमध्ये. आपल्याला प्रेम म्हणजे फार उच्च याचं वाटतं, परंतु मानसिकता म्हणून जर विचार केला, तर त्याच्यामध्ये मी असतो. मी, माझं माझं प्रेम, आणि मला प्रेम पाहिजे. मी प्रेम करतो, मी प्रेम देतो, मला प्रेम मिळालं पाहिजे. नाही तर मग एकतर्फी झालं, तर आपल्याला माहिती आहे एकतर्फी प्रेमातून किती गुन्हे घडतात. कारण तिथं अपेक्षाभंगाचं दुःख असतं. आपण म्हणतो स्वार्थी प्रेम. भावना लक्षात घेऊ आपण. चित्त, हे चित्त आहे, आणि हे बंदिस्त चित्त आहे, बांधलेलं आहे. म्हणून प्रेमामध्ये फार
म्हणजे एक कधी कधी वाटते फसवी भावना आहेत. तुम्ही ह्याच्यावर कधी कधी मतभेद असू शकतो, परंतु प्रेम ही ज्याच्यात मी आहे, अपेक्षा आहे, मी म्हणजे अपेक्षा, ज्याच्यात मी आहे, मी पण आहे, मी करतो म्हणून मला मिळालं पाहिजे, मी देतो म्हणून मला घेण्याचा हक्क आहे. म्हणजे आपण अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग ही ठरलेली गोष्ट आहे. कोणती अपेक्षा, कोणती अपेक्षा ही अपेक्षा भंगालाच जन्म देते आणि त्याच्यामुळे ती दुःख यातनेला जन्म देते. त्याचं कारण असं आहे की ज्याच्यापासून आपण अपेक्षा ठेवतो ती बाहेरची गोष्ट ही परिवर्तनशील असते, ही बदलणारी असते आणि आपणही बदलणारे असतो. म्हणजे आपली मानसिकता बदलते. म्हणजे आज एखाद्यावर आपण प्रेम करतो आणि उद्या म्हणतो नाही. आज प्रेम करतो आणि उद्या आपण म्हणतो नाही, मला वाटलं तो असा असा असेल किंवा ती अशी अशी असेल आणि म्हणून मी ते मला वाटलं होतं पण आता नाही तसं. म्हणजे ही ही जी भावना आहे ही बदलते. मैत्री कधी बदलत नाही. मैत्री शत्रू मित्र असं पाहत नाही. मैत्री भावना ही मित्रासाठी मैत्री भावना नाही. ज्याला आपण मैत्री म्हणतो ते व्यावहारिक प्रेम आहे, व्यावहारिक मैत्री आहे, त्याच्यात देवाणघेवाण आहे. अगदी आंतरराष्ट्रीय मैत्री करार होतात ना. आम्ही तुम्हाला हे देऊ, तुम्ही आम्हाला हे द्या. आम्ही तुम्हाला काय धान्य देऊ, आमच्याकडे जे जास्त आहे ते आम्ही तुम्हाला देऊ, मसाले देऊ किंवा तांदूळ देऊ किंवा हे तुम्ही आम्हाला पेट्रोल द्या किंवा तुम्ही आम्हाला काही वस्तू द्या किंवा काही टेक्निकल बाबी असतात, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण. तर आम्ही तुम्हाला हे देऊ, तुम्ही आम्हाला हे द्या, असे करार होतात, आंतरराष्ट्रीय करार, देवाणघेवाण आहे त्याच्यात. त्याला नाव मैत्री करार आहे, परंतु त्या अपेक्षेच्या गोष्टी आहेत आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. करार मोडला की मग त्याचा कायद्याचा भंग, आणि कायद्याचा भंग जर झाला तर मग युद्धासारख्या गोष्टी पण उद्भवतात. पण ज्याला बुद्धांनी मैत्री म्हटलं ती देवाणघेवाण नाही. ती एक मुक्त अशी भावना आहे जिथं जीवनाचं सत्य लक्षात आलेलं असतं की जीवन हे असं असं आहे. त्यामुळं आपोआपच अनासक्ती निर्माण होते. त्यामुळं आपोआपच अपेक्षांमधून मनुष्य बाहेर पडतो आणि निरपेक्ष मैत्री करतो. म्हणून ते सभ्य सत्ता सुखी होतो, सगळे प्राणी मात्र सुखी होत. ही अपेक्षा नाही, ही आंतरिक अनासक्तीची भावना आहे. तिथं देवाणघेवाण नाही, प्रेमामध्ये देवाणघेवाण असते. शिवाय मैत्रीमुळे शोक निर्माण होत नाही, दुःख निर्माण होत नाही, भीती निर्माण होत नाही. कारण तिथं रिटर्न मध्ये काही नाही पाहिजे, परतफेड नाही पाहिजे. जसं बाबासाहेबांचं पण एक विधान आहे, त्यांच्या भाषणातला एक संदेश आहे. माझं समाजकार्य, ते म्हणतात, नेकी कर और दर्या में डाल, नेकी कर और दर्या में डाल. मी लोकांसाठी काम करतो पण लोकांनी माझ्यासाठी अमकं करावं आणि तमकं करावं असं माझं काम, माझी अपेक्षा नाही, मला वाटतं करावं. याला मैत्री म्हणतात. बुद्धांचं पण तसंच होतं.
बुद्धांच्या दृष्टीनं अंगुलीमाल हा वाईट माणूस नाही. अंगुलीमाल हा परिस्थितीत सापडलेला माणूस आहे, त्या मनस्थितीत सापडलेला माणूस आहे. त्याला भान नव्हतं, म्हणून उंबऱ्याच्या बाहेरच्या गोष्टीनं उंबऱ्याच्या आतलं अस्तित्व खतम केलं, त्याला क्रूर बनवलं. म्हणून त्याची कृती तशी होते. ही समज बुद्धांमध्ये होती, म्हणून ते त्याला सामोरे गेले. त्यांना हे माहिती होतं, आधी हा माणूस आहे, मग हा अंगुलीमाल आहे. अंगुलीमाल बोटांच्या माळा गळ्यात घालायचा म्हणे. खून केला की एक बोट माळेत. तर माहित नाही गोष्ट आहे का खरी गोष्ट आहे, परंतु तो क्रूर होता. बुद्धाने त्याला ओळखलं. ओळखलं म्हणण्यापेक्षा त्यातलं मनुष्यत्व पाहिलं, त्यातलं माणूस पण पाहिलं, आणि त्याला जे सामोरे गेले, त्याच्या समोर गेले, विरघळला तो. त्याची अपेक्षा होती की मला लोक घाबरतात, हा कसा घाबरत नाही. जे लोक घाबरवतात, बिचकवतात, त्यांचं यश त्याच्यात असतं जेव्हा इतर लोक घाबरतात, इतर लोक बिचकतात. आणि तसं जर झालं नाही तर याला स्वतःचा इन्सल्ट वाटतं. म्हणजे माझं माझी दहशत मान्य करत नाही, माझा धाक मान्य करत नाही, माझा क्रूरपणा मान्य करत नाही, याचा त्याला राग येतो. आणि अशी माणसं नंतर खूप निराशेच्या गर्तेत जातात. विशेषतः जे लोक शक्ती असताना, ताकद असताना, सत्ता असताना, तारुण्य असताना जे इतरांवर दहशत गाजवतात, दहशत टाकतात, धाक दाखवतात, दडपण टाकतात, स्वतःसाठी इतरांचा वापर करतात, असा मनुष्य जेव्हा नंतर नंतर हे सगळं राहत नाही, त्याची शक्ती राहत नाही, त्याची सत्ता राहत नाही, त्याला कोणावर अधिकार गाजवता येत नाही, आधिपत्य गाजवता येत नाही, तर तो माणूस तीव्र निराशेच्या गर्तेत जातो. कारण त्याचं कोणी नंतर ऐकत नाही, उलट इन्सल्ट करतात, अपमान करतात, आणि ते त्याला असह्य होतं. कारण ज्या गोष्टी आधी अपेक्षा ठेवलेल्या होत्या की मी असा असा आहे आणि माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, विशेषतः पूर्वीची जी काही कुटुंब पद्धती होती त्याच्यामध्ये जो कारभारी असायचा, म्हणजे मुख्य जो, त्याला कारभारीच म्हणायचे बघा. काही काही बायका कारभारी कारभारी म्हणतात ग्रामीण भागामध्ये. आता किंवा मालक, आमचे मालक, आणि या मालकीनबाईन हे मालक. तर हे मालक जे आहे तर त्याची मालकाची मालकी चालते, मालकाचा रुबाब असतो, मालकाच्या शब्दाला किंमत असते, मालकाचा हुकूम असतो. आणि हा मालक जेव्हा मालक राहत नाही, याची मालकी जाते, याची सत्ता जाते, किंवा दुसरा वरचढ होतो, तर ह्या मालकासाठी पुढचा काळ अत्यंत दुःखदायक असतो. कारण जेव्हा तो मालकी गाजवत असतो तेव्हा त्याला त्याचं स्वतःचं भान नसतं, सती नसते, त्यामुळे तो बेफाम वागत असतो. ही मानसिकता अशा प्रकारे काम करते. तसा हा प्रेमाचा पण कधी कधी अधिकार अधिकार मानला जातो. प्रेमामध्ये
अधिकारासारखं असतं. मी प्रेम करतो आणि मग त्याच्या बदल्यात मला ते प्रेमच पाहिजे. तर हा थोडासा फसवा शब्द आहे. त्याच्यामध्ये अपेक्षा आहे, आसक्ती आहे, मी भाव आहे, मीपणा आहे, मालकी आहे. एक प्रकारची मालकी पण आहे. पण जिथं मुक्त अवस्था असते, जिथं जाग आलेली असते, जिथं भान आलेलं असतं, सती आलेली असते आणि जीवन समजायला लागतं, तेव्हा आपल्या ह्या भावना ज्या आहेत, ह्या भावना पण आपल्याला कळायला लागतात की याचा परिणाम काय होतो. तर तिथं प्रेम संपतं असं नाही, उलट त्याची जागा मैत्री घेते. आणि ती मैत्री शत्रूवर पण मैत्री करते, वाईटावर पण मैत्री करते. बघा आपण अंगुलीमालाचं उदाहरण. ती मैत्री चांगलं वाईट पाहत नाही, कारण तिथं आत्मभान आहे, स्वतःचं भान आहे, जीवन लक्षात येतं, समजतं, कळतं. आणि कोणतीही चांगली वाईट कृती किंवा चांगले वाईट संस्कार ही पर्सनल गोष्ट नाही. कुणी होऊन स्वतःवर चांगले संस्कार करतो आणि स्वतःवर वाईट संस्कार करतो असं नाही. संस्कार हे परिस्थितीनुसार आणि मनस्थितीनुसार होतात. ती नैसर्गिक गोष्ट आहे, कारण मन चित्त हे संस्कारक्षम आहे. संस्कारातच नाव मन आहे. म्हणून सब्बे संखारा अनिच्चाती, सब्बे संखारा दुःखाती. सर्व संस्कार अनित्य आहेत, म्हणजे संस्कारित अस्तित्व. अस्तित्व म्हणजे हे असणं, आपलं असणं किंवा कोणत्या गोष्टीचं असणं. हे असणं जे आहे हे संस्कारातूनच निर्माण होतं, म्हणून संखारा म्हटले त्याला. पण ते अनित्य आहे, ते स्थिर नाही. कोणताही संस्कार, चांगला वाईट सगळंच परिवर्तनशील आहे. आणि सब्बे संखारा दुःखाती, सर्व संस्कार दुःख आहे, कारण संस्कार ही स्थिर गोष्ट नाही. जे स्थिर नाही ते बदलतं, आणि जे बदलतं ते यातना देतं. विशेषतः जर ही प्रिय गोष्ट असेल आणि ती बदलली, ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते बदलला, तर मग आपल्याला त्याचा शोक होतो. प्रेम तो जायते शोको, प्रेम तो जायते जायते भयम. भय पण निर्माण होतं, अपेक्षाभंग. एवढं प्रेम केलं, बेईमान झाला, बेईमान झाली, आणि फारच अडकून असेल तर भय निर्माण होतं. शोक तर होतं, पण भीती पण निर्माण होते. अशा अर्थाने म्हटलेलं आहे की जो प्रेमातून मुक्त असतो, प्रेमातून मुक्त म्हणजे वृक्ष असतो असा नाही. निरपेक्ष निरपेक्ष प्रेम म्हणजे मैत्री. अशी जर असेल तर मग तिथं, परंतु प्रेम हे नुसतं प्रेम जे आहे ते दुतर्फी असतं बऱ्याचदा, अपेक्षेवर अवलंबून असतं. मग अशा प्रेमाच्या भावनेतून जर चित्त मुक्त असेल, प्रेम तो विप्पमुक्तस्स. प्रेमाच्या भावनेतून, स्वार्थी प्रेमाच्या भावनेतून असं म्हणू शकतो आपण. तर प्रेमामध्ये मी असतोच, म्हणजे अपेक्षा असते. याच्यातून जे चित्त मुक्त असतं, विप्पमुक्त असतं, विप्रमुक्त म्हणजे मुक्त झालेलं, जो मुक्त होतो. नथी सोको कुतो भय. जर मग तिथं शोकच नाही तर मग भय कुठलं, असा त्याचा अर्थ. नथी सोको कुतो भयं. कुतो म्हणजे कुठलं, नथी सोको, ज्याला शोकच नाही तर मग भीती कुठली. म्हणजे शोकामुळे
प्रेमामुळे शोक आणि शोकामुळे भीती. तसं मैत्रीमध्ये शोक नाही, त्याच्यामुळे भीती पण नाही. अशाच अर्थाची पुढची पण गाथा आहे बरं का. फक्त एक शब्द बदलला. रतिया जाये तो सोको रतिया जाये ते भयंग, रतिया विप्पमुत्त स नथी सोको कुतो भयंग. रतिया म्हणजे रथ होणे, आसक्ती. त्याचा त्याचा इथं अर्थ केलाय बघा. आसक्तीमुळे शोक उत्पन्न होतो. रथ म्हणजे रथ, अडकून पडणे. प्रेमामध्ये, प्रिय गोष्टीमध्ये अडकून पडतो माणूस. म्हणजे बघा, आसक्तीच्या अर्थाने प्रेम हा शब्द आहे. आणि प्रेमामध्ये आसक्ती असतेच. आसक्ती म्हणजे मी, मला पाहिजे, मला पाहिजे, मला नको. आता इथं पाहिजे, प्रेम म्हणजे पाहिजे. पण प्रेमाला प्रेम पाहिजे. प्रेम जर मान्य केलं नाही तर मग तो शत्रू होतो. मग आपण पाहतो एकतर्फी प्रेम असलं की खून पण होतात. विशेषतः जे लैंगिक आकर्षण असतं, प्रेम ज्याला म्हणतात. आता हे प्रेम तर हा प्रीती, प्रेम हा हे जे शब्द आहेत, हे लैंगिक आकर्षण, शारीरिक आकर्षण, ती नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु ती अपेक्षेवरच असते. आणि त्याच्यामध्ये तर तीव्र प्रेम आणि तीव्र आसक्ती आणि तीव्र रती, रत राहणे, त्याच्यात गुंतून पडणे, तर तीव्र रती असते, कारण तीव्र आसक्ती असते. आणि तीव्र आसक्ती म्हणजे तीव्र शोक, तीव्र शोक, तीव्र भीती. म्हणजे प्रेम, प्रिय गोष्ट, प्रेम आणि प्रेमामध्ये रत राहणं, आसक्त राहणं. त्याच्या पुढच्या पुढच्या गाथा सगळ्यात त्याच्याशी, 2-3 गाथा त्याच्याशी संबंधित आहेत. फक्त शब्द बदललेले आहेत. पुढं आसक्ती आहे, तर मग उपभोग आहे. म्हणजे कामतो जायते सोको, कामतो जायते भयंग, कामतो विप्पमुत्तस नथी सोको कुतो भयंग. म्हणजे जर रत राहतो, आसक्त राहतो, म्हणजे इंद्रिय तृष्णा. म्हणजे मी जे पाहतो, ज्याच्यावर मी प्रेम करतो ते मला पाहिजे, त्याची आसक्ती आहे, तर त्याचा उपभोग मला घ्यायचा आहे. तर प्रेम असं असतंय. ज्याच्यात आसक्ती आहे कारण त्याच्यात प्रेम आहे, कारण ती प्रिय आहे. एकाच अर्थाचे शब्द आहेत. प्रिय, प्रेम, रत म्हणजे आसक्ती, आणि काम म्हणजे उपभोग, इंद्रिय तृष्णा. ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याचा उपभोग मला पाहिजे. तो जर नाही मिळाला, प्रेम संपलं. म्हणजे प्रेम हे अपेक्षेवर अवलंबून आहे. आणि त्याच्या पुढची पायरी अशी आहे का, ती आसक्ती आणि तो उपभोग जर खूप तीव्र प्रमाणात असेल, पाहिजे पाहिजे म्हणजे चित्त आहे, हे सगळं चित्त आहे हा. हे चित्तातले ही उलाढाल आहे सगळी ही. चित्तानुसती आपण जे म्हणतो, सतीपट्ठांमधलं तिसरं अंग, हे त्याच्यातल्या ह्या घडामोडी आहेत सगळ्या, उंबऱ्याच्या आतल्या आणि उंबऱ्याच्या बाहेरच्या दोन्हीतलं हे फार छान स्पष्टीकरण आहे. अतिरिक्त अतिरिक्त उपभोग पाहिजे असेल, अतिरिक्त आसक्ती असेल, अतिरिक्त प्रेम असेल, आणि अतिरिक्त आसक्ती असेल, अतिरिक्त कामभोग असेल, आणि ते जर वाढत वाढत जात असेल, त्याला तन्हा म्हटलेला आहे, तृष्णा म्हटलेला आहे. पाहिजे पाहिजे पाहिजे, त्याच्या बदल्यात पण मला पाहिजे, मी देतो, मला पाहिजे. नाही दिलं तर बघा मग. अशी ती भावना असते. शत्रुत्व, त्याच्यात शत्रुत्व दडलेलं असतं, कारण मी दडलेला असतो. अपेक्षा दडलेल्या असतात, आसक्ती दडलेल्या असते. मग या उपभोगातून काम काम वासना, यालाच काम वासना म्हटलं, म्हणजे इंद्रिय तृष्णा. काम तो जायते भयंग, म्हणजे माझ्या इंद्रियांना
मी प्रेम करतो, माझ्या इंद्रियांना संतुष्टी मिळाली पाहिजे. हा मी असतो त्याच्यामध्ये. तर हे जितकं जास्त वाढत जातं त्याला तृष्णा म्हटलेलं आहे. अतिरिक्त असेल तर ती तृष्णा. म्हणून पुढची गाथा आली, तन्हाय जायते सोको तन्हाय जायते भयं, तन्हाय विप्पमुत्तस्य नथी सोको कुतो भयं. आता यातलं एक समजलं, बाकी सगळं समजतंय. परंतु एक गोष्ट आहे, हे चढती भाजणी आहे. चढती चढता क्रम आहे. प्रेम म्हणजे प्रिय गोष्ट, त्याच्याविषयीचं प्रेम, त्याच्यामध्ये रत राहणं, आसक्ती राहणं, त्याच्याविषयीचा उपभोगाची भावना, कामभावना, पाहिजे पाहिजे हे काम म्हणजे रत राहणे, मग उपभोग, आणि उपभोगाचा अतिरेक म्हणजे तृष्णा. तर हे एकातड एक, एकातड एक एकातड एक शोक आहे, एकातड एक भय आहे. प्रिय गोष्टीत अडकून पडलं तर त्याचा शोक आहे, भय आहे. प्रेम जेवढं जास्त असेल तेवढा जास्त शोक, जास्त भय आहे. जेवढं त्याच्यामध्ये रत राहतो, आसक्त राहतो, तेवढाच जास्त शोक आहे, जास्त भय आहे. जेवढं त्याचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो आणि समजा तो नाही मिळाला, आणि मिळाला तरी संतुष्टी नसते. जेवढा उपभोग पाहिजे तो जर नाही मिळाला तर शोक आहे, भीती आहे. त्याच्यापेक्षा जास्त शोक आणि भय ही तृष्णेमध्ये असते. आता हा तृष्णा हा जो आहे तो तन्हा, तन्हा जो आहे, तृष्णा जो आहे, ते दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे. म्हणून तन्हाय जायते शोको तन्हाय जायते भयं, तन्हाय विप्पमुत्तस्य नथी शोको कुतो भयं. तृष्णेमध्येच तृष्णेमुळेच शोक होतो, तृष्णेमुळे भय निर्माण होतं. तृष्णामुक्त आपण असलो तर मग शोक नाही, मग भय कुठलं. म्हणजे जेव्हा आपण घाबरतो त्याच्यामध्ये आपली तृष्णा असतेच, हे ठरलेलं आहे. भीती कशाची? तर काहीतरी अपेक्षा आहे, कशात तरी अडकून आहे, कशाचा तरी उपभोग पाहिजे, कशात तरी रत राहायचंय, त्याच्यात एकरूप व्हायचंय का? त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यात अडकून आहे. तर त्याच्यामुळे तृष्णा ही, जर वेळी सती नसेल, भान नसेल, जागृती नसेल, तर प्रेमाचं रूपांतर प्रिय, प्रिय आणि प्रियाचं रूपांतर प्रिय गोष्ट, उंबऱ्याच्या आत प्रेम, उंबऱ्याच्या आतच मग रत राहणं, आतला उपभोग, उपभोगाची भावना, आणि आतली तृष्णा. ह्या सगळ्या उंबऱ्याच्या आतल्या गोष्टीत मला वाटतं एकच जे आहे ते उंबऱ्याच्या बाहेरचं आहे, आणि ते म्हणजे प्रिय, प्रिय गोष्ट. प्रिय तो पहिली गाथा, 212 नंबरची गाथा. 212, 13, 14, 15, 16. आपण काल काल 212 पाहिली, प्रिय, प्रिय तो जायते सोको. आणि आज आपण 216वी पाहतोय, तन्हाय जायते सोको. 212 ते 216 हे क्रमाक्रमानं वाढत जाणारा शोक आणि क्रमाक्रमानं वाढत जाणारं भय आहे. तर यातले पहिलं जे प्रिय आहे ते, प्रिय गोष्ट, प्रिय वस्तू, प्रिय विचार, प्रिय ज्याच्यात अडकतो, ज्याच्यात अडकतो ती प्रिय गोष्ट, ज्याच्यामुळे अडकतो ते आतलं प्रेम. आणि या प्रेमामुळे तो, उंबऱ्याच्या आत प्रेम आहे, उंबऱ्याच्या बाहेर प्रिय गोष्ट आहे, विषय आणि चित्त. तर बाहेरून आत शिरकाव झाला की आतमध्ये मग शोक वाढत जातो, भय वाढत जातं, रती वाढत जाते.
इंद्रिय तृष्णा, उपभोग वाढत जातात आणि तृष्णा वाढत जाते म्हणजे आणखीन भोग. तर तृष्णा म्हणजे तीव्र तीव्र शक्ती आहे ती. इथं काय म्हणतात, मर्यादा क्रॉस केलेल्या असतात, तिथे सगळ्या मर्यादांचं उल्लंघन झालेलं असतं. तृष्णा ही एकदम अं, इकडे सती भान जागृती नसल्यामुळं ते वाढत वाढत जात आणि तृष्णेमुळेच मग काय म्हणतात, मोठा अपेक्षाभंग, मोठा शोक, मोठं भय आणि मोठ मोठाले विकृत वर्तन, याच्यामध्ये तुमचं सगळे गुन्हे पण येतात, त्याच्यामध्ये तुमचे खून खराबा, युद्ध, सगळं ह्या शेवटच्या याच्यामध्ये आहे. परंतु सती असेल आपल्याला, आपण जर आपल्यामध्ये उतरलो, कायमध्ये उतरलो, या जाणीवा, हे जे जाणवते, हे जाणीवांमुळे हे जाणवतं, हा हे प्रेम आहे, ही प्रिय आहे, ही प्रेम आहे, हे इथं मी रत राहतो, इथं माझ्यात आणखीन उपभोगाची भावना आहे, इथं माझ्यामध्ये तृष्णा आहे, हे जे आहे हे जाणवतं. जितकं त्याचं भान येतं तितकं ती नकारात्मक भावना ही नियंत्रणात येते आणि मग त्याच्यातून विमुक्ती येते. कारण ते विमुक्तीसाठी सगळं सांगितलं हे. पियतो विप्पमुत्तस्य, पेमतो विप्पमुत्तस्य, रतिया विप्पमुत्तस्य, कामतो विप्पमुत्तस्य, तन्हाय विप्पमुत्त. विप्रमुक्त म्हणजे त्याच्यातून मुक्त होणे, जो होतो कशातून, प्रिय, प्रेम, रतिया, रत, राहणं म्हणजे आसक्ती, कामतो म्हणजे इंद्रिय तृष्णा, तन्ना म्हणजे अतिरिक्त इच्छा. मर्यादा सोडून पलीकडे गेला की मग मर्यादेच्या पलीकडचा शोक आहे, मर्यादा मर्यादेच्या पलीकडचं भय आहे, मग तडफड आहे, फडफड आहे, अपराधी भावना आहे, संताप आहे, तीव्र दुःख आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो भयंकर आहे. धोंडू बाबा, धोंडू बाबा आणि त्याला अधीन होणारे लोक, ते पण त्यांची पण हीच विकृती आहे. ते सारखेच आहे. एक शिकारी आहे, एक अं, सावध. सावज, परंतु सावज मूर्ख आहे म्हणून ते शिकाऱ्याच्या जाळ्यात जातं. सावध भानावर नाही म्हणून शिकाऱ्याच्या जाळ्यात जातं. त्यामुळे एका हातानं टाळी वाजत नाही. त्याची फार भयंकर गोष्ट आहे. त्या बाबावर प्रेम करणारे आहेत, त्याच्या जाळ्यात जाणारे आहेत, त्याच्यात रत राहणारे आहेत, त्याच्यापासून कामभोग घेणारे आहेत, त्याच्यात तृष्णा बाळगणारे आहेत. पण एक बाबा अडचणीत आला किंवा एखादी बाई साध्वी ती अडचणीत आली, हे सगळं सगळं कोलमडतं आणि मग प्रचंड शोक, प्रचंड भय. आसाराम बापू जेव्हा कैदेत गेले त्याला लोक तोंड तोंड झोडून रडत होते. बाहेर बायका जेलच्या बाहेर तोंड झोडून रडत होत्या. ते मन चित्त असं काम करतं. हे शिकवणाऱ्या या 5 गाथात आज आपण 5 गाथा पूर्ण करून टाकल्या. 4, कालची 1 आणि आजच्या 4. 5 गाथा एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळं मी असं ठरवलं नव्हतं, परंतु ते नंतर लक्षात आलं हे एकमेकांशी कनेक्टेड. काही गोष्टी ज्या आहेत ना, अभ्यास करता करता लक्षात येतात. असं काही नाही, ते सगळं आधीच लक्षात येईल.
तर आजचा अभ्यास इंटरेस्टिंग झाला असं मला वाटतं. त्यामुळे या भ्रमातून बाहेर राहिलं पाहिजे. ज्याच्यात आसक्ती आहे ही गोष्ट बौद्ध समाजात पण चाललेली आहे मोठ्या प्रमाणात. हे भान नाही. काल एका जलदानच्या कार्यक्रमाला होतो. भान कसं नसतं भिक्षूंना, त्याचं ते आणि लोकांना पण, त्याचं ते एक मी कालचं उदाहरण म्हणून माझ्या डोळ्यासमोर आलं. कारण भिक्खू बाबांनी ते दोरे, गंडे दोरे पण हातात बांधले आणि जलदानचा कार्यक्रम होता, वर्ष स्मृती दिनाचा कार्यक्रम होता. त्यांच्या घरातले लोक दुःखी होते आणि एका भिक्खू बाबानं लय अवघड आहे गड्या उमगाया बापर हे गाणं म्हटलं आणि ते घरातले सगळे रडायला लागले. बाकीचे पण हे लावले. तुम्ही दुःखमुक्ती सांगता का दुःख वाढवता? तर भान भिक्षूंना नाही. हे मी काल पाहिलं. परत ते हातामध्ये दोरे बांधून, तर हाच हाच मुद्दा आहे तो. भान नाही, सती नाही. त्यामुळे हे आसक्ती पण आहे, उपभोग पण आहे. आता कारण त्याच्यातून काही गंडे दोरे बांधून किंवा असं भावना विवश करून, भावना दुःखमुक्त करण्याऐवजी दुःखाची भावना वाढवली, लोक रडले, तर ते बाहेरच्या लोकांचं चालू शकतं. एखाद्यानं चांगल्या संगीतकारानं, आता हे चांगलं गाणं आहे, बाहेर म्हणायला चांगलं गाणं आहे, परंतु यातनं वाढवणारं गाणं आहे ते. तर ते ते काल तिथं ते म्हटल्यामुळं ते घरातले लोक रडायला लागले. आणि हे गाणं भिक्षूने म्हटलं. तोही भिक्षू अनवाणी फिरतो म्हणे. तुम्ही बौद्ध भिक्षू आहात का जैन साधू आहात? हे विचार केला पाहिजे. आणि जनतेने विचार, लोकांनी विचार केला पाहिजे. आपण बाबासाहेबांचे आणि म्हणून बाबासाहेबांनी भिक्खू संघ नाकारला, त्याचं कारण हेच आहे. स्पष्ट नाही म्हटलं, परंतु ते संकेत तसेच दिलेले आहेत. म्हणून स्वतः चंद्रमणींकडून दीक्षा घेतली. उपस्थितांना त्यांनी चंद्रमणींना दीक्षा द्यायला नाही सांगितली, स्वतः दिली. आणि ती परंपरा, नवीन परंपरा सुरू केली. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यांना भिक्षूंना विरोध होता असा त्याचा अर्थ नाही. भिक्खू संघाला विरोध होता असा त्याचा अर्थ नाही. भिक्षू बुद्ध धर्माच्या प्रचारात काय काम करतात? कारण बुद्ध धर्माच्या प्रचाराचं काम म्हणजे लोकांचं दुःख, यातना, टेन्शन, ताणतणाव कमी करणं, दुःख कमी करणं. थोडं सोपं काम. जसं बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचं दुःख कमी केलं, ते बुद्ध धर्मासारखंच काम आहे ते. सगळ्या देशाला त्यांनी अशी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाची राज्यघटना देऊन राष्ट्रीय दुःख कमी करण्याची एक यंत्रणा त्यांनी उभी केलेली आहे त्या क- कायद्याच्या आधारे, त्या राज्यघटनेच्या आधारे. हे बुद्ध धम्माचं काम आहे. आणि ते म्हणतातच ही जी बुद्ध धम्माची तत्व जी आहेत तीच मी राज्यघटनेमध्ये टाकलेली आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि ती तत्व माझ्या जगण्याची तत्व आहेत. माझ्या जीवनाचे तत्वज्ञान स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या 4 तत्वांवर आधारलेलं आहे, हे ते स्वतःच म्हणतात. म्हणजे त्यांचं जगणंच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायावर होतं. म्हणजे बुद्ध धर्माच्या मार्गावर ते पहिल्यापासूनच होते. त्यांनी धर्मांतर केलं तेव्हापासून त्यांची सुरुवात नाही. त्यांची सुरुवात मला तर वाटतं पहिल्यापासूनच आहे. वाटतं नाही, ते खात्रीच पटते. त्यांची भाषणं तशीच आहेत. ती प्रवचनच, काही भाषणं तर प्रवचनासारखी आहेत. जसं आता 36चं भाषण, मुक्ती कोण पथे, बघा मुक्तीच आहे परत त्याच्यामध्ये.
मग ते कोण पथ्यामध्ये मनाला मन ज्याचं मन स्वतंत्र नाही तो कैदेत नसूनही गुलाम आहे. म्हणजे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. एखाद्या प्रवचनासारखे शब्द आहेत, प्रवचनच होती ती. तर कालचा प्रसंग पाहून मला असं वाटतं आपण बाबासाहेबांपासून फार लांब आहोत. बुद्ध धम्मापासून तर जास्तच लांब आहोत. भले आपण भिक्षू असू किंवा उपासक असू. काल मला ती गोष्ट प्रकर्षाने पुन्हा जाणवली. ह्याच्या आधी पण जाणवली होती. परंतु या दृष्टीने जनजागृती वाढली पाहिजे. भिक्षूंनी सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे. नाही तर काय होईल हे आपण बाहेर पाहतोच आहे. कारण कसं आहे की बाबासाहेबांनी ही जी वाट आपल्याला दिलेली आहे, हा मार्ग जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये हे जागृतीचं प्रमाण वाढत जाणार आहे, कमी नाही होणार. मग जेव्हा लोक जागे होतील, लोक जागे झाल्यावर काय होतं याचं उदाहरण स्वतः बाबासाहेबांनी त्यांनी सुरू केलेली चळवळ आहे. जेव्हा लोक गाफील होते, भानावर नव्हते, तेव्हा ते अस्पृश्यता भोगत होते. अस्पृश्यतेचा त्रास सहन करत होते, अपमान सहन करत होते. का? जगण्याचं भान नाही. बाबासाहेबांनी जनजागृतीची चळवळ सुरू केली, लोकांना जागं केलं, चैतन्य निर्माण झालं, जगणं लक्षात यायला लागलं. त्याच्यातून चळवळ उभी राहिली आणि त्या चळवळीनं इथल्या व्यवस्थेचा पायाच हलवला. फाउंडेशनच त्यांनी हलवलेलं आहे. म्हणून त्यांच्याविषयी जास्त राग आहे. कारण त्यांनी फाउंडेशन, ते साम्राज्यच हलवलं ते. म्हणून त्यांच्याविषयी जास्त राग आहे. पण याचा बेस काय, याचं मूळ काय आहे? जागृती, जनजागृती. त्यामुळं आजकालच्या भिक्षूंनी किंवा इतर जे काही धम्मप्रचारक आहेत, काल मी एका मित्रांशी बोललो ही मी गोष्ट. ते प्रचारक आहेत, जवळचे मित्र आहेत. त्यांना बोललो, म्हटलं जोपर्यंत जनता अडाणी आहेत, लोक अडाणी आहेत, भानावर नाहीत, जागृत नाहीत, तोपर्यंत काही केलं तर चालतं. पण जेव्हा लोक जागे होतात आणि चळवळ उभी राहते, लोक भानावर येतात, वरचं प्रस्थ जे आहे ना ते सगळं कोलमडायला वेळ लागणार नाही. आणि बाबासाहेबांच्या बौद्ध चळवळीचं तरी लक्षण मला हेच दिसतं की ही चळवळ खरोखर आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी बौद्ध चळवळ म्हणून उद्या उभी राहिली तर मग जे बाकीच्या लोकांचे, प्रचारकांचे जे काय म्हणतात, काय म्हणू त्याला आपण, नखरे, जे खरे नाही ते नखरे, जे खरं नाही, जे सत्याला धरून नाही ते नखरे, तर मग हे नखरे उतरतील. त्यामुळे आत्ताच थोडं सावध राहिलं पाहिजे. असं काल मी मित्राशी बोललो, म्हटलं जे धम्मप्रचारक आहेत, मग भिक्षू असो नाही तर कोणी असो, यांनाच आपल्याला त्यांनी स्वतःला म्हणजे भानावर येऊन योग्य पद्धतीनंच प्रचार केला पाहिजे. म्हणजे आधी स्वतः सुधारलं पाहिजे. नाहीतर तुम्ही गंडे दोरे बांधणार आणि काही बोलणार आणि त्याला बुद्ध धम्म म्हणणार आणि दान उकळणार, सेवा घेणार. लोक करतील सेवा, लोक देतील दान. कुठपर्यंत? जोपर्यंत ते भानावर येत नाही तोपर्यंत. उद्या काय होईल याचा विचार केला पाहिजे. अजून बाबासाहेबांची बौद्ध चळवळ खऱ्या अर्थानं अजून आकाराला आली नाही. पण जेव्हा ती येईल, आणि ती येऊ नये याच्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात. पण आपण कमी पडलो तर ते होऊ शकतं.
शत्रूचे मनोरथ पूर्ण होऊ शकतात. भावना, बोला. उपभोगाची भावना किंवा इंद्रिय सुखाची भावना, तर तृष्णा, उमरेच्या आतील बाहेरील हे सगळं म्हणजे चित्तावरच अवलंबून आहे. चित्तावर. चित्त अरे निर्मळ असेल. मी जो आहे तो भ्रम जो आहे, अजागृत चित्त हे सगळं करतं. हे आपण आज पाहिलं. अजागृत चित्तामध्ये हे प्रिय, प्रेम, रत राहणं तृष्णेपर्यंत, हे सगळं अजागृत चित्त, भानावर नसलेलं चित्ताचं काम आहे ते. ते संस्कारांचं ते काम आहे आणि ते नैसर्गिक आहे. ते आपण मुद्दाम करतो असं नाही. ते चित्त भानावर नाही म्हणजे चित्तानुसती नाही, त्याच्यामुळे हे सगळं होतं. परंतु तेच चित्त जर भानावर आलं, चित्तानुसती आली, तर मग ही सगळ्याचं स्वरूप आपल्या लक्षात येतं आणि मग त्याच्यातून रूपांतर होतं, परिवर्तन होतं. विचारही बदलतात, वर्तन बदलतं, सगळंच बदलतं. हे मुद्दाम करतो असं नाही आपण, हे समजतच नाही. हे समजत नाही, हे जीवाचं लक्षण आहे. ते प्राणी पण करतात ना प्रेम. जनावर आणि पिलं, पक्षी आणि त्यांची पिलं, जनावर त्यांची त्यांची गाय, वासरू, काय असेल ते, कोकरू, सगळं ते म्हणजे जवळीकच असते ना त्यांची. म्हणजे प्रेम भावना ही नैसर्गिकच असते आणि ती अपेक्षा राहते. पण तेच त्याच्यात काही झालं तर तीच गाय त्या वासराला हे पण करू शकते, हुंदडते, काय म्हणतात त्याला, मारते. अशा जय भीम. गोष्टी. हा, हा, बोला. जय भीम. ह्या बाबतीत मला एक उदाहरण आठवतं. हा. नरेंद्र दत्त अर्थात स्वामी विवेकानंद, ते चांगल्या पद्धतीने प्रवचन देत होते. व्यक्तिमत्व त्यांचं इतकं प्रसन्न होतं की बोलायचं काम नाही, आणि देखील पण होतात ते. मग त्यांच्याकडे एक महिला येते आणि म्हणते की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. का तर आपल्या दोघांपोटी एक चांगलं पुत्र निर्माण व्हावा. त्यावेळी विवेकानंद म्हणतात की मी इतकं चांगलं आहे, मान्य आहे, मग मलाच तू माझा आपला मुलगा मान ना, असं ते सांगतात. आणि त्या ठिकाणी त्या महिलेचं मताचं विचाराचं परिवर्तन होतं. ते बोलून तिला जागं केलं त्यांनी, जागृत झाली ती. आणि हो हो हो. जागृत झालं का विचार बदलतात. एवढं सोपं हे आहे. माणूस भानावर आला की माणसाच्या जीवनाचा मार्गच बदलतो, म्हणजे विधायक मार्ग बघतो तो. सगळ्या चुकातून आपण बाहेर पडतो.